केला यांनी स्वतःहून सभेला तहकूब करण्याचे प्रयत्न प्री प्लॅनिंग करून केलेला होता। हे जनतेसमोर आणण्यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। तरी पत्रकार बंधूंना आम्ही सर्व व्हिडिओ आपल्या पर्सनल नंबरवर टाकतो। आपल्याला विनंती आहे आपण व्हिडिओ बारकाईने बघावं आणि हा व्हिडिओ आम्ही कोणी तयार केलेला नाही। हा व्हिडिओ त्यांचे सीओ साहेबांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून रेकॉर्ड केलेला आहे। आम्हाला आम्ही अधिकृत अर्ज देऊन व्हिडिओ मागितलेला आहे। तर आपण हा व्हिडिओ नक्की बघावा आणि जनतेसमोर जी सत्यता आहे आले नाही आम्ही केली। सभेच्या पहिले कोण उठलेलं आहे, सभा सोडून बाहेर कोण निघालेलं आहे आणि काही असे नगरसेवक आहेत की त्यांच्या वडिलांच्या वयाच्या माणसांना आरे तुरे करून त्यांनी सभेचे जे शिस्त आहे ती भंग जी केली असेल तर सत्ताधाऱ्यांच्या नगरसेवकांनी केली आणि त्यांना सपोर्ट केला असेल तर त्यांच्या नगराध्यक्षांनी केलेला आहे। आपल्याला मी व्हिडिओ दाखवतोय, आपण व्हिडिओ बघा। याच्यात सत्ताधाऱ्यांची चुकी होती की आमची? हा व्हिडिओ आपण बघू शकता शेवटपर्यंत काय झालं त्याच्यामध्ये। अरे रवी कोण करतो हे तुम्ही बघा। व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यांनी विक्षिप्त हातवारे केलेले आहेत पोलीस मीटिंगमध्ये। अरे नगराध्यक्ष म्हणता विकास कामांना विरोधकांनी विरोध केलाय। आम्ही विकास कामांना विरोध नाही केला आहे। नगराध्यक्ष जे विकास करताय आम्ही मान्य करतो, पण त्या स्वतःचा विकास करताय, जनतेचा नाही। तर तुमचे टेक्निकल अगोदर ओपन होतं, त्यानंतर फायनान्शियल ओपन होतं, त्याचे रेटही असतात। ही आजची स्टेटस आहे आणि आमची पहिली मीटिंग होती 19/5 ला, पण 18 ला आचारसंहिता लागली, त्यामुळे आमची मीटिंग कॅन्सल झाली। तर त्यावेळेस पासून तर आता जी 6 तारखेला झालेली मीटिंग त्यावेळेस पर्यंत मी प्रत्येकाला हे सांगितलेलं आहे की तुमचे टेक्निकल ओपन दिसतात, फायनान्शियल ओपन का दिसत नाही? ते तर जनतेसाठी ओपन असतात, सगळ्यांना बघण्यासाठी। मग यांची ही पारदर्शकता म्हणताच येणार नाही आपल्याला, आणि त्यासाठी मी हा विरोध नोंदवलाय। पारदर्शक नाहीये आणि ह्या बेकायदेशीर कामांना आमचा विरोध आहे, विकास कामांना नाही। यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यावर सांगण्याचा विषय असा आहे की फोटो बोलाव पण केवढं कितपत फोटो बोलाव। पत्रकार बंधूंना विनंती माझी की त्यांनी जे म्हटलंय ते आम्हाला आरेरावी करण्यात आलेली आहे। मी आज आपल्याला पत्रकार बंधूंसमोर एक सत्य अशी व्हिडिओ क्लिप दाखवतोय की ही व्हिडिओ क्लिप आम्ही कोणी काढलेली नाही। ही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बोलवलेली, मी स्वतः तिथे उभे राहून पूर्ण सभा रिकॉर्ड त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये केलेली होती। आम्ही अधिकृतपणे त्यांना अर्ज देऊन ती व्हिडिओ आमच्याकडे प्राप्त करून घेतलेली आहे।